हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनात हा विषय उपस्थित केला। या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं। भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाचीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो पराभव झाला आणि विदर्भात काँग्रेसची जी पिछाडी झाली, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला हद्दपार लोकांनी करण्याचा आपल्याला निकालावरून दिसेलच की काँग्रेस पार्टी कुठेच नव्हती। त्यावरनं घाबरलेले काँग्रेसचे नेते काहीतरी मुद्दा जो त्यांचा अजेंडा कधीच नव्हता, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधीच अजेंडा नव्हता, पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय। पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा, माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। त्यामुळं आता घाबरलेले नेते, घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत, विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवायला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे।